सांस्कृतिक कलेचे दर्शन घडविणारी कलाकार व रसिक श्रोते यांच्या हृदयातील ठेवा असलेली गौरवशाली व वैभवशाली वास्तू म्हणजे गडकरी रंगायतन दिनांक 15 ऑगस्ट 2025 पासून सर्व रसिकांसाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे। राम गणेश गडकरी रंगायतन सुतलीकरण या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित मनापासून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। खरं म्हणजे जवळपास वर्षभर नाट्य रसिकांची या ठिकाणी जे काय गडकरी रंगायतनची वाट पाहत होते तो दिवस आज उजाडला। गडकरी कधी सुरू होणार अशी तमाम नाट्यप्रेमी आणि श्रोत्यांची अपेक्षा होती, ती आज पूर्ण झाली। 2 घंटा झाल्या होत्या पण ती 3री घंटा होत होती, अखेर तिसरी घंटा झालेली आहे आणि म्हणून याचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो। हे अत्यंत सुंदर दिमागदार आणि नव्या स्वरूपातलं गडकरी रंगायतन आज आपल्या समोर आहे। रसिकांना, निर्मात्यांना, कलावंतांना बराच काळ वाट पाहावी लागली। आपलं नाट्यगृह जे आहे ते आपल्या कलावंतांचं आहे आणि कलाप्रेमींचं आहे, त्यामुळे त्यांच्या सूचना बिलकुल याच्यामध्ये घेतल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना काय हवं नको हे आपण बघून हे नाट्यगृह याचं जे काही आपण पुनर्निर्माण केलेलं आहे आणि गाण्याचं गौरव आहे, गाण्याचं भूषण आहे, ठाणेकरांचा जीव की प्राण असं हे नाट्यगृह आहे। गडकरी रंगायतन ही एक फक्त बिल्डिंग नाही आहे, बिल्डिंग निर्जीव असते। मी पाहतो जेव्हापासून ही जागा खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर जिवंत आणि कुठल्या तरी जबरदस्त ऊर्जेचा, प्रेरणेचा स्रोत वाटते आणि गडकरी रंगायतनशिवाय ठाणे शहर नाही, गडकरी हे ठाण्याचं हृदय आहे। खरं म्हणजे ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचं संकेत म्हणजे गडकरी रंगायतन आहे असं म्हटलं तर वापस ठरणार नाही। अनेक नाटकांच्या ऐतिहासिक प्रयोगांचा रंगायतन हा साक्षीदार आहे।